हॅलो फ्रेंड्स. तर गुड इव्हनिंग नाही, एकदमच संध्याकाळ झाली. तर आज घरचे कामं करत करत बिलकुल पण वर्कआउट करायला वेळ नाही भेटलेला. थंडी भरपूर आहे, त्यामुळं थोडं पण वर्कआउट करायला वेळ नाही भेटलेला. तर वर्कआउट नसलं तरी हेल्दी डाईट नक्कीच फॉलो करते. तर आजची मस्त मी काहीतरी एक नवीन टिप फॉर हेल्थ. थंडीचं मोसम चालू आहे, तर डाईटमध्ये मॉर्निंगला मला वाटते की चणे आणि गुडगे 100% म्हणजे नाही का बेस्ट आणि छान राहतात. तर गुडघ्याची हे आपले गुडघे जे आहेत ते वयाच्या ह्याने पण पेन वगैरे चालूच राहतं. तर थंडीच्या मोसममध्ये मला वाटते की गुड आणि चणे आपले काळे चणे भुने हुए, तर ते चणे खायला मी सुरुवात केली आहे. तर मी अशा थंडीची माझ्या हेल्थची काळजी नक्की घेते मी. तर मला वाटतं हे सगळं फॉलो पुढं जाऊन गुडघ्यांना त्रास नको म्हणून हे खूप छान डाईट आहे थंडीमध्ये. तर मी हे नक्की फॉलो करते. जमलं तर त्याच्यामध्ये थोडंसं तीळ टाकून, नसलं तर गूळ आणि चणे हे डाईटमध्ये मी नक्की फॉलो केले. तर हे बघा, घरची लाईफ म्हणजे आज बिलकुल पण टाईम नाही ना रेडी व्हायला, घरचे कामं, थोडेसे ऑनलाईन कामं. तर असा हा आज हेल्थ म्हणजे वेळच काढू शकलो नाही ना. मग करणार काय? तर हेल्दी डाईट पण आपल्यासाठी खूप चांगलं आहे. तर चणे आणि गूळ हे आज मी थोडंसं म्हणजे तर मी तर विचार करते की किती जणांना असा इश्यू आहे ना की बिलकुल पण टाईम काढता येत नाही स्वतःसाठी वगैरे. तर थोडंसुद्धा आज टायमिंग भेटलं नाही की थोडंसं मी वर्कआउट करू किंवा काय करू. आता 2 मिनटं मोबाईल हातामध्ये घेतलं आहे मी, तर दिवसभराच्या कामामध्ये थंडी पण आहे भरपूर, त्यात घरचे कामं, सारखं पाण्यामधले कामं, भांडी, तर सारखं थंड पाण्यामध्ये हात जातोच आपला नाही का. म्हणजे कंटिन्यू कामं, घरामधले किचनचे कामं वगैरे आपल्याला हँडल करायचेच असतात. पण ते करत करत आपले थोडंसं 5 मिनटं आज संध्याकाळपेक्षा पण जास्त टाईम झालेला आहे. तर आता थोडासा स्वतःसाठी वेळ भेटला आहे, तर थोडंसं आपण वर्कआउट करणं गरजेचंच आहे. आणि मी आज म्हणजे नाही का चणे आणि गूळ आणि शेंगदाणे आपण नेहमी खातो, पण मला वाटते थंडीमध्ये चणे आणि गूळ हे थोडासा डाएट तर आपण नक्कीच फॉलो करायला पाहिजे. हे आपल्या हेल्थसाठी पण खूप छान आहे. तर ही माझी आजची डाएट आणि टिप्स, आणि ही नॉर्मली छोटीशी एक्सरसाइज. काम करून हातं पण पेन खूप होतात, थंडी पण आहे. तर हे स्पेशल डाईट मी फॉलो करतो, तर तुम्ही पण फॉलो करा आपल्या गुडघेदुखीसाठी वगैरे. तर लहानपणीपासून आपण ऐकतच आलेलो आहे चणे आणि गूळ बेस्ट. खूप छान डाईट आहे आपली गुडघे वगैरे दुखण्यासाठी, म्हणजे राहतात दुखण्यासाठी नाही राहतात. मी काय बोलते आज. घरचे कामं एवढे असतात की विचारायला नको स्वतःला टाईम द्यायला. पण 2 मिनटं तरी आपण टाईम देऊ शकतो. तोपर्यंत लाईक सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. बाय, थँक्यू सो मच.